नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत चीक. चिकालाच खरवस असेही म्हणतात. चीक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चीक आपण 1 वाटी घेतलेला आहे, दूध अर्धा लिटर, गूळ 1 वाटी आणि सुंठ, बडीशेप, इलायचीची पावडर घेतली आहे. चीक बनवताना प्रथम थंड दुधामध्ये गूळ टाकून घ्यायचा आणि तो गूळ दुधामध्ये पूर्ण विरघळवून घ्यायचा. गूळ दुधामध्ये मिक्स करण्याच्या अगोदर तो बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो पटकन विरघळतो. दुधामध्ये गूळ टाकून घेते. चीक बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतो त्याचे प्रमाण: अर्धा लिटर दूध म्हणजे 2 वाट्या, 1 वाटी चीक. आपण ज्या प्रमाणात दूध घेतले आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात चीक घ्यायचा. गूळ विरघळल्यानंतर आपण ते दूध गाळून घेऊ. दूध गाळून घ्यायचं, कारण गूळ जर थोडासा शिल्लक असेल तर तो गाळणीमध्ये शिल्लक राहतो. दूध गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हा चीक ओतून घेऊ आणि सुंठ, बडीशेप आणि विलायचीची पावडर टाकू. दुधामध्ये चीक मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये सुंठ, बडीशेप, विलायची पावडर टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण एकदा हलवून घेऊया. हलवून घेतल्यानंतर आपण हा चीक पातेल्यामध्येही शिजवू शकतो किंवा कुकरलाही शिजवू शकतो. आपण कुकरला शिजवून घेऊ. त्यासाठी आपण कुकर गॅसवरती ठेवू. चिकासाठी आपण गुळाच्या ऐवजी साखरही वापरू शकतो. पण आता 1 ग्लास पाणी ओतू. पाणी थोडंसं उकळल्यानंतर त्याच्यामध्ये कुकरचा 1 डबा ठेवू खाली. चिकाचे दोन्ही डबे ठेवल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवू. चिकाच्या डब्यावर झाकण ठेवून घेऊ. झाकण ठेवल्यानंतर कुकरचे झाकण लावू. कुकरचे झाकण लावल्यानंतर ह्या कुकरच्या 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे चीक छान शिजतो. अशा प्रकारे कुकर लावून घ्यायचा. आपण कुकरचे झाकण लावून घेतलेले आहे. आता 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत थांबूया. आता कुकरचे झाकण काढून बघूया चीक झाला आहे का तो. अशा प्रकारे हा चीक शिजलेला आहे.